मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद, तुमचा फायनान्शियल मित्र. या वीकचा फायनान्शियल राऊंडअप साठी पुन्हा आपण भेटत आहोत. या वीकचा फायनान्शियल राऊंडअपचा विषय आहे क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो करन्सी प्रकाशात येण्याचे पुन्हा दोन कारण. एक, अमेरिकेचे राष्ट्रपतीची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यापासून आणि त्यांनी क्रिप्टोला ओपनली बॅक केल्यापासून आणि त्यांचे जे काही मित्र आहेत, सहकारी बिझनेसमन मित्र इलॉन मस्कने क्रिप्टो करन्सी बॅक केल्यापासून गेल्या महिन्याभरात क्रिप्टो करन्सीचा भाव 40 ते 45% वाढलेला आहे आणि बिटकॉइन हे एक बिटकॉइन $1,00,000 झालेला आहे. ज्यांनी 2009-10 साली एक बिटकॉइन घेतलेला असेल $1, त्याचा भाव आज $1,00,000 झालेला आहे. इंडियन रुपीज मध्ये तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे इंडियन रुपीजचे त्या काळातले समजा 50-60 रुपये आज 84 लाख रुपये झालेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे. तर हे काय प्रकार आहे नेमका? बिटकॉइन हा काय प्रकार आहे आणि याचा उगम काय आहे? दुसरं कारण आहे याचं घेण्यावाचून हा टॉपिक घेण्यासाठी की गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळामध्ये, राजकीय क्षितिजामध्ये काही नेत्यांवर बिटकॉइनचा व्यवहार केल्याचा आरोप झालेला आहे. तेव्हापासून हा नेमका प्रकार काय आहे, तर आपण थोडस इतिहासात जाऊया की करन्सीचे प्रकार कसे कसे मॅनकाइंडच्या इतिहासामध्ये बदलत गेले. सगळ्यात सुरुवातीला बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीम म्हणजे माझ्याकडे जी वस्तू उपलब्ध होती माझ्या स्किल्स नुसार किंवा माझ्या शेतीतल्या प्रॉडक्ट नुसार, त्याच्या बदल्यात मला जी हवी असलेली व्यक्ती तुमच्या स्किल्स नुसार किंवा तुमच्या प्रॉडक्ट नुसार आदला बदल करायची, एक्सचेंज करायची. म्हणजे वस्तूला वस्तू, सेवाला सेवा. दिस इज बार्टर सिस्टीम. त्याच्यानंतर याच्यात थोडासा बदल झाला की नाणे आले, सोन्याचे नाणे, चांदीचे नाणे, तांब्याचे नाणे असे. नंतर नाण्याची वाहतूक करणे, मोठ्या संख्येचे नाणे साठवणे वगैरे याचा त्रास होऊ लागला. मग पेपर करन्सी आली. मग ज्याला आपण सिक्युरिटी प्रेस मध्ये प्रिंट होणारे नोटा म्हणतो ते. नंतर नोटांचा पण मोठ्या अमाऊंट मध्ये बाळगणं त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर नोटांचा डुप्लिकेशनचा धोका असतो. तर या सगळ्या याच्यानंतर आली डिजिटल करन्सी. डिजिटल करन्सी म्हणजे काय? डिजिटल करन्सी म्हणजे सगळं ई फॉर्म मधला व्यवहार, इलेक्ट्रॉनिक फॉर्म मधला व्यवहार. आणि आता आलाय बिटकॉइन. आता बिटकॉइन म्हणजे नेमकं कसा वेगळा आहे? आता एक मतप्रवाह असं होतो की जी नोटा असतात, जी आपली करन्सी असती, ती करन्सी जर का तुम्ही नीट पाहिली तर त्याच्यावर गव्हर्नर आरबीआयची एक सही असते आणि त्याच्यावर सुरुवात अशी लिहिलेली असती की आय प्रॉमिस टू पे द बिअरर अ सम ऑफ रुपीज सो अँड सो. म्हणजे सरकारने त्या करन्सीचे, त्या कागदाच्या तुकड्याची व्हॅल्युएशन केलेलं असतं आणि ते व्हॅल्युएशन टिकून राहील याची जबाबदारी घेतलेली असती. आय प्रॉमिस टू पे द बिअरर. हे झालं सरकारचं नियंत्रित, सरकारनेच छापण्याची गोष्ट आहे ती. असं आपण कधी ऐकत नाही की करन्सी ही दुसऱ्यांनी छापलेली आहे, दुसऱ्यांनी ती निर्माण केलेली आहे, तो गुन्हा आहे. त्याला आपण फेक करन्सी म्हणतो. दुसऱ्यांनी करन्सी छापली तर तो गुन्हा आहे. किती जरी तुम्ही त्याच्यात सेफ्टी फीचर्स केले तरी देखील करन्सीची छपाई होती. काही वेळेस सरकार स्वतः नुसतेच पेपरचा प्रिंट केल्यासारखं करन्सी प्रिंट करतं. आता करन्सी आणि व्हॅल्यू म्हणजे काय? पूर्वी एक असा संकेत होता की तुमच्याकडे जेवढा सोन्याचा साठा आहे तेवढाच सोन्याच्या देशाकडे, म्हणजे देशाकडे जेवढा सोन्याचा साठा आहे तेवढाच व्हॅल्यूची करन्सी तुम्ही छापली पाहिजे, म्हणजे त्याला एक स्ट्रॉंग असेट बेस राहील. पण नंतर काही वेगवेगळ्या कारणांनी गव्हर्नमेंटनी विदाउट एनी असेट बेस, विदाउट एनी बॅकिंग ऑफ फिजिकल स्टॉक ऑफ सोनं, त्याने करन्सी छापायला सुरुवात केली. त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. त्या इन्फ्लेशनमुळे महागाई वाढती. त्या इन्फ्लेशन मुळे लॉंग टर्म मध्ये आर्थिक व्यवस्था डबघाईला येते. झिम्बाब्वेचं तर हे उदाहरण आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये एक तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की जेव्हा तुम्ही बिटकॉइन, जेव्हा तुम्ही करन्सी मध्ये व्यवहार करता तेव्हा तो करन्सी मधला व्यवहार हा रेग्युलेटेड कसा असतो आणि गव्हर्नमेंटला माहिती कसा असतो, कारण की त्याचं लेजर एकच असतं. वही खाता एक, ज्याला आपण व्यापारी भाषेमध्ये वही खाता म्हणतो, वही खाता एकच असतं. वही खाता कोणाकडे असतं? जेव्हा बँकेतनं तुम्ही व्यवहार करतात तेव्हा बँकेचं पासबुक
तुमच्याकडचं पासबुक आणि बँकेने स्वतः त्यांच्याकडे मेंटेन केलेलं पासबुक, हा जो लेजर आहे, हा वही खात्यामध्ये ते व्यवहार नोंदवले जातात. त्यामुळे तुमचे व्यवहार काय चालू आहेत हे इनडायरेक्टली बँकेला म्हणजे पर्यायाने गव्हर्नमेंटला कळत असतात. तर जगभरात असा मतप्रवाह आला की आमच्या दोघांमधला व्यवहार हा सरकारला का कळला पाहिजे. सरकारचं याच्यात काहीच काम नाहीये. माझा व्यक्ती अ आणि व्यक्ती ब मधला व्यवहार हा सरकारला न कळता झाला पाहिजे. तर या विचाराने जे कन्सेप्ट डेव्हलप झाला तो म्हणजे क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो या शब्दाचा अर्थ आहे गुप्त, गोपनीय, मास्क केलेलं किंवा कोडेड, आणि करन्सी म्हणजे चलन. म्हणजे जे चलन गुप्त, कोडेड किंवा मास्क केलेलं आहे असं चलन म्हणजे बिटकॉइन. याच्यामध्ये कोणत्याही सरकारच्या लेजरमध्ये नोंद नसती. सरकार दरबारी सरकारची केंद्रीय बँक किंवा सरकारची बँक किंवा खासगी बँक येथे कोणत्याही लेजरमध्ये त्याची नोंद नसती. हा प्युअरली दोन याच्यामधला व्यवहार असतो, पार्टी ओ आणि पार्टी ब मधला. तर याचा जो हे आहे, ज्यांनी हा कन्सेप्ट मांडला त्या माणसाचं एक्झॅक्ट जर का वर्डिंग सांगायचं झालं तर तो सहाशी नकोमोटो हा व्यक्ती आहे. आणि तो नेमकं काय म्हणतो, a purely peer to peer version of electronic cash which would allow online payments to be sent directly from one party to another without the burden of going through any financial institution. हे त्याचं मूळ वाक्य आहे जिथून या कन्सेप्टचा जन्म झाला. या जन्मामुळे बँकिंग व्यवस्था पूर्णपणे बायपास होते, सरकारची रेग्युलेटरी व्यवस्था पूर्णपणे बायपास होते आणि करन्सी ही दोन व्यक्तींमध्ये राहते. आता ह्या करन्सीचा ऑपरेट कशी होती. आता मी आता जसं सांगितलं की या करन्सीमध्ये लेजर बँकेचं नाही, सरकारचं नाही, सरकारची याला गॅरंटी नाही, काही फसवणूक झाली तर कुठं दाद मागता येत नाही, कुठं न्यायालयात जाता येत नाही, काही नाही. ही याचं लेजर म्हणजे कसं, याचं लेजर म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरून जी काही जगभरातले जे कॉम्प्युटर्स एकमेकांना नेटनी कनेक्टेड आहे त्या त्यांच्या कॉम्प्युटर्समध्ये ज्यांचे हे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेले आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये एकमेकांशी कनेक्टेड सर्व्हरमध्ये आपला प्रत्येक व्यवहार एक सगळ्यांना दिसत असतो. म्हणजे सरकार दरबारी एकाच लेजरमध्ये याची नोंद असते. या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक ठिकाणी याची नोंद असते, त्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी असते. हा थोडक्यात याचं ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि बिटकॉइनचा कन्सेप्ट आहे. आता याचं व्हॅल्युएशन इतकं का होतं, याचं व्हॅल्युएशन इतकं आहे की जे कोणी बिटकॉइन मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करतं त्यांनी एक ठराविक संख्येतच इंट्रोड्यूस केलेलं असतं. म्हणजे मी फक्त 100च कॉइन्स बाजारात आणले, माझा प्रमोद नावाने 100च कॉइन्स बाजारात आणले, तर त्या 100च्या कॉइन्सला जितके डिमांड येईल तेवढं माझं कॉइन्सचं व्हॅल्युएशन वाढत जाईल. मी ते कॉइन्स 100चं 101 करणार नाही किंवा विड्रॉ पण करणार नाही, ते 100च राहतील. जसं जसं ते म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी होईल किंवा जसं जसं लोकांना त्याचा प्रॉफिट बुकिंगचा अनुभव येईल, जशी जशी त्याची डिमांड वाढत जाईल तसं तसं त्याचं व्हॅल्युएशन वाढत जाईल, कारण की माझ्याकडे सप्लाय मी लिमिटेड केलेला आहे. करन्सीचं तसं नाही. करन्सी गव्हर्नमेंट कधी पण किती पण छापू शकते. करन्सी गव्हर्नमेंटला जसं हवी तसं डिमॉनिटाईज करू शकते. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या मनावर असतं करन्सीचं व्हॅल्युएशन. बिटकॉइनचं व्हॅल्युएशन तसं नाही. तर आता जे सध्या बुल रन पुन्हा चालू झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील निवडीपासून, तो आज एका बिटकॉइनला $1,00,000 पुढे गेलेला आहे. याची काही गॅरंटी नाही किती पुढे जाईल. लोक आता असं म्हणतात की 1,80,000 पर्यंत अमेरिकन डॉलर पर्यंत हा पुढे जाईल. एक मात्र नक्की की 2009-10 जे बिटकॉइन इंट्रोड्यूस झालं त्याच्यामध्ये 2013-14 पर्यंत खूप जणांनी याच्यातनं पैसे कमवलेले आहेत. 13-14 पासून बराचसा या डाऊनफॉल आला, मध्ये मध्ये मार्जिनली अपसाइड आलं होतं, पण आता त्याच्यात पुन्हा एकदा ही अपसाइड आलेली आहे. 2020 साली भारताने हे कन्सेप्ट एक मर्यादित स्वरूपात स्वीकारलेला आहे. डिजिटल करन्सीचा कन्सेप्ट थोडासा स्वीकारलेला आहे, पण अजून पूर्णतः भारताने देखील बिटकॉइन स्वीकारलेलं नाहीये. हा एक टोटली अनरेग्युलेटेड, अनरेग्युलेटेड आणि अनगॅरंटेड बाय गव्हर्नमेंट विच कॅनॉट बी चॅलेंज्ड इनटू एनी कोर्ट ऑफ लॉ असं हे सगळं जागतिक काय मला मला म्हणजे समजत नाही याला काय म्हणावं, पण लोक फायदा करत आहेत हे दिसत आहे, लोक याच्यातनं पैसे कमवत आहेत हे दिसत आहेत. पण याच्यातनं नुकसान जर का झालं तर कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये काय सांगणार हा प्रश्नच आहे, कोणत्या न्यायालयात दाद मागायची हा प्रश्नच आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा आपण जसं ज्याचा त्यांनी विचार करायचा आहे आणि मगच हा निर्णय घ्यायचा आहे.
हा आपला बेसिक कन्सेप्ट, बिटकॉइनचा बेसिक कन्सेप्ट युजिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा, फीडबॅक द्या. हॅव अ हॅपी वीकेंड. थँक्यू.